सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन आणि शिक्षण संस्था संचलित सन्मती बालनिकेतन आपल्या झेप उपक्रमाचं हे 3रं वर्ष. ताई, दरवर्षी आमचा झेप उपक्रम असतो. उन्हाळ्यामध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, इव्हन वेगवेगळ्या गोष्टींची मुलांपर्यंत माहिती व्हावी, यासाठी आपण हा झेप उपक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्व विकासापासून ते त्यांच्यामध्ये असलेले कलागुण इथंपर्यंत आपण बरेचसे विषय त्यामध्ये कव्हर करून घेतलेले आहेत. आजचा या उपक्रमाचा आपला 3रा दिवस आहे. आपण माई परिवारामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपण सर्वांनी सर्वप्रथम माईंना आपण पुष्पार्पण करूयात आणि मग पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. कार्यक्रमाच्या पाहुण्या ज्या आहेत गौरीताई वनारसे, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी सीमाताईंना विनंती करतो. बाळांनो, तुम्ही हे संबळ बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं असेल, बरोबर? तुम्ही कधी पाहिलंय का की एखादी स्त्री हे वाद्य वाजवते? फार पूर्वीने हे वाद्य फक्त पुरुष वाजवायचे. गौरीताई ज्या आहेत, गौरीताईंचे वडील हे वाद्य वाजवायचे. लहानपणापासून गौरीताईंनी वडिलांना हे वाद्य वाजवताना पाहिलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा ताईंनी हे वाद्य वाजवायला शिकलं, त्यांनी एक आवड म्हणून, तुमच्यापैकी बरेच जण असतील की ज्यांना काही वाद्य वाजवण्याची आवड असेल, बरोबर? तर ताईंनी फक्त ही आवड म्हणून संबळ वादनाला सुरुवात केली होती. हे संबळ आपलं एक पारंपरिक वाद्य आहे, जे बऱ्याचदा आपल्याला जागरण गोंधळ असतो तिथे बऱ्याचदा पाहायला मिळतं. तर असं गौरीताईंनी पूर्वी हे वाद्य वाजवलं होतं. त्यानंतर बरेच वर्ष त्यांच्यामध्ये काही कारणास्तव ब्रेक झाला होता. ते वाद्य वाजवणं त्यांचं थांबलं होतं. पण ज्यावेळी लॉकडाऊनच्या काळामध्ये फक्त त्यांचे पती आणि भावाच्या सपोर्टमुळे त्यांनी पुन्हा एकदा वाद्य वाजवायला सुरुवात केली आहे. आणि आज आपण पाहतोय की त्या फक्त एका आवडीचा किती मोठा वृक्ष झालेला आहे. गौरीताई, तुमची ओळख मी काय करून देणार. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी तुमचा कमीत कमी वेळ घेते, मुलांना जास्तीत जास्त वेळ मिळावा. आणि गौरीताई, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माई परिवारामध्ये. धन्यवाद. आत्ता नवीन असणारी मुलं कोण कोण आहेत? जे मी मागे आले होते तेव्हा तुम्ही नव्हते ना लोक? तुम्ही मुलं नव्हते. ओके. तर मी परत एकदा संबळ हे काय आहे, म्हणजे त्याची माहिती काय आहे ती तुम्हाला मी सांगते. येतोय आवाज? हां, आता येतो. ठीक आहे. संबळ काय आहे ह्याची माहिती मी तुम्हाला सांगते. तर संबळ हे वाद्य पारंपरिक वाद्य आहे आपलं, आणि देवीचं, आई जगदंबेचं वाद्य आहे, आवडतं वाद्य. तर संबळाची उत्पत्ती कशी झाली, जी ऐक्यू आख्यायिका आहे ना, तर ती मी तुम्हाला सांगते. संबळ हे वाद्य चंडमुंड राक्षस जे होते, तर त्यांचा जेव्हा देवीने वध केला, तर वध करण्यापूर्वी चंडमुंड राक्षस दोघंही देवीला वर गेले होते, देवीला शरण गेले होते. आणि त्यांनी देवीकडे वर मागितला की हे देवी, आमचा काहीतरी उपयोग तुझ्या सेवेसाठी व्हावा. आणि देवीने त्यांना वर दिला, त्यांना आशीर्वाद दिला. तर चंडमुंड राक्षसांच्या ज्या कातडी आहेत, तर त्या कातडीपासून हे जे काही पान आहे ते पान बनवलं गेलं होतं. हे जे भांडं आहे ते त्यांच्या कवटीपासून बनवलं गेलं होतं. या काट्यात ते त्यांच्या हाडांच्यापासून बनवल्या गेल्या होत्या. आणि ह्या ज्या दोरी आहेत ते त्यांच्या शिरांच्यापासून बनवलं गेलं होतं. याला म्हणतात डग्गा किंवा घुम्मा, आणि ह्याला म्हणतात चाप किंवा चाटी. डग्ग्याला अशी क्वेश्चन मार्कप्रमाणे काठी वापरली जाते. ही काठी अशी सरळ असते, पण इथं गरम करून थोडंसं त्याला असा कर्व आकार दिला जातो. आणि चाटीला ही अशी प्लेन काठी असते. या काठीला पकडण्याची टेक्निक अशी आहे की आपला जो डाव्या हाताचा जो मधला बोट आहे तिथे अशी काठी पकडून अंगठ्याने त्याला दाबून हे केलं जातं. आणि हा जो बोट आहे हा असा फक्त सपोर्टला वापरला जातो आणि त्याला अशा प्रकारे वापरलं जातं. आणि डग्ग्याला हा असा पकडला जातो मुठीमध्ये आणि
तर याच्यामध्ये सुद्धा असा फरक आहे की जेव्हा आपण नॉर्मल असं वाजवतो तेव्हा त्याचा आवाज या प्रकारे येतो आणि याला पायात धरून वाजवलं जातं. एक विशिष्ट प्रकारचा त्याला नाद येतो जेव्हा पायात आपण धरून वाजवतो तेव्हा. तर मी पायात धरून पण तुम्हाला दाखवते. ओके, तर एक छोटंसं मी वाजवून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ह्याचा आवाज अजून कसा येतो हे तुम्हाला लक्षात येईल. ओके, ओके. छान. तर आज तुम्हाला पण मी याच्यातला काही जो मेन संबळाचा रिदम आहे ना तो आत्ता मी तुम्हाला दाखवला. जो पहिला वाजवला त्याला धुमाळी म्हणतात किंवा संबळी ठेका म्हणतात. जो मी ह्या पद्धतीने वाजवला ना हा संबळाचा मेन ठेका. आणि जो सातारी संबळी ठेका आहे त्याला सिंगल काठीनी. आता पहिल्यांदा सुरुवातीला डबल काठी नाही जमत कुणाला, तर तेव्हा सिंगल काठीनी वाजवताना ओके. तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते. एक 5-5 मुलं तुम्ही या आणि आपण थोडं सुरुवात करूया वाजवायला. ठीक आहे? हां. ओके, नाही नाही ठीक आहे, फुटलं तर फुटू दे. ओके, तू एक थांब इथे. अजून कोण ट्राय करणार आहे? हां, तू ये. कोण कोणी ये 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 ये. ताई तुम्ही एकदा ट्राय करा ना बघू. एकच मिनटं, ताईंना ट्राय करू दे. ताईंना ट्राय करू दे. हां हां. हे बघा, ऐका. ही आहे ना काठी अशी पकडू नका, ही अशी पकडा. हां, अशी पकडा. हे असं घ्या. हां, आणि ट्राय करा. जमलं. ओके. चलो. ओके, ये. काय काय? 1-2 मिनटं, 2 मिनटं फक्त. हळू हळू हळू. ओके, अजून कोण ट्राय करतंय? हां, ये. ओके, मस्त, छान. तू थांब इथे, थांब तू. अजून त्याला ट्राय करू दे. ये बरं, ये. किती? 1 2 3. ओके, 1 2 3. हां, 3 झाले हे लोक. वाजव वाजव वाजव. ओके, नाही हसायचं, नाही हसायचं. ओके.
ओके असू दे वाजवू देणार रे वाजवू देणार ओके ठीक आहे. अजून कोण ट्राय करते त्याच्यासाठी क्लॅप. हां अजून कोण ट्राय करणार आहे. हां तू येतो ट्राय करतो. ये या बाजूला ये इकडे ये इकडे. हे बघ हे तिरकी येतीये ही अशी घट्ट पकड. छान वाजवतोस घाबरू नको. हा 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 अरे हा वाजव. ओके व्हेरी गुड. बर हा तू पण एक थांब. अजून कुणाला थांबायला सांगितलं. नाही थांबायला तुला एक सांगितलं तुला एक आणि याला. ओके आणि तुलाही सांगितलं होतं ना थांबायला. नाही ओके तू पण थांब बाळा इथे थांब. बाकी सगळे तिकडे या मागे तू थांब. तू ट्राय केला वाजवलं तुला थांबायला सांगितलं. थांब तिकडे जा. ओके नाही इथे बस इकडे बस इथे बस. ओके हां आणि तू येल्लो बघ इकडे इथे इकडून ये इकडे. ओके तू पण थांब इथेच. अजून कोण ट्राय करणार आहे. तू पण थांब इथेच. हां वाव वाव. ए बाय बघ बाळा तू पण थांब इथे. अजून ट्राय कोण करताय. हां ये थोडं मागे सरक. इकडे मागे सरक. हां इकडे ये. काय नको राहू दे. ओके वाजव बरोबर. ओके तू पण थांब इकडे. अजून कोण ट्राय करणार आहे. ट्राय तरी करा. एक मिनिट याचं बघूया. एक मिनिट त्याचं बघू. ओके बरं आता आपल्या ताई ट्राय करणार आहेत. त्यांचं लक्ष एक ठेवायचा. हां ठीक आहे ताई. आता इकडे ताई ट्राय करते. जे मेन वाजवणार त्यांना देऊया.
देते देते हां बर आता हे ताईंना वाजवू द्या बघू हे एक मिनिट सांगते ओके तू पण थांब इकडे बाजूला. अजून कोण ट्राय करणार होतं? अजून ही नको बाळा, ह्याला नको. हां ह्याचं झालं की त्याला दे. अजून कोण ट्राय करणार आहे? हां ये ओ हां तुम्ही पण करा. एकच मिनिट. ए ताई ट्राय करणार आहे आता इकडे. हां वाजवा ना. हो एक मिनिट. हां वाजव. ही काठी इकडे नाही घ्यायची, फक्त ही काठी घ्यायची. वाजव बरं. हां हे ना हे इथं असं लागू दे, हे असं लागू दे. हां घट्ट पकड. हां घट्ट पकडा. ओके हां ही अशी पकड. ती नाही घ्यायची काठी, ही इथंच वाजवायची. हां वाजवा. हां इकडे बघ. हे बघ वाजव. ट्राय कर, घाबरू नको. हां चुकलं तर चुकू दे. वाजव. ओके ठीक आहे. चल अजून कोण ट्राय करणार आहे? हां कर. हां ओके गुड. अजून कोण ट्राय करताय? बस इकडे ये.
तू करतोयस ट्राय? हां ती नको, हे नको संभळ. टाळ वाजव वाजव. तबला वाजवतो का? तबला वाजवतो तबला. वाजव वाजव. खूप भारी वाजवलंय त्यांनी. वाव. खरंच मस्त. खरं तुला कसं काय वाजवता आलं? तू वाजवतो का संबळ? हां तुला कोण शिकवलं? ओके म्हणून तुला जमलं. वा 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 छान मस्त प्रयत्न केला. आता आहे ना मी सगळ्यांना का वाजवायला सांगितलं माहिती आहे का, की मला बघायचं होतं की तुमच्यातला नाही. आता ह्याचा प्रॉपर संबळचा जो रिदम आहे ना तो छान वाजवला ह्यानी. आणि इथे काही जण आहेत ना त्यांनी प्रयत्न केला पण छान केला. आता ह्या मुलांना जर थोडासा रिदम सांगितला तर त्यांना तो लक्षात येईल आणि हे मुलं तुम्हाला सांगतील. म्हणून मी हे ट्राय केलं की कुणाला अजून छान येतं आहे. ठीक आहे. आज सगळ्यांनी बाकी तुम्ही बघा, अजून कुणाला ट्राय करायचं तुम्ही करू शकता, इथं येऊन वाजवू शकताय. तू वाजवायचे का? लेडीजमध्ये ताई तुम्ही पण वाजवू शकता. हां तर अजून आपण ताई तुम्ही पण ट्राय करू शकता. खरंच ट्राय करा. कर कर वाजव. हां घे. सरांना एक दे. ओके सरांना वाजवू दे. हां बरोबर. ओके वाव. अच्छा अजून तुला ह्याला दे थोडंसं, तो वाजवू दे, थोडं ट्राय करू दे त्याला. हळूहळू वाजव, हळूहळू. ओके गुड. छान वाजवलं पण. ठीक आहे. आता तुम्हाला ज्यांना बसायला सांगितलं तुला तर हां तू ह्याला दे संभाळ, ह्याच्या हातात दे. ओके आणि तुम्ही मुलं इथंच थांबा. ठीक आहे. थोडंसं इकडे बस, तिकडे सर. तू पण थांब आता. हां हां चालेल वाजवलं तर ह्यांना साथ द्यायला मुलांना. हो हो वाजव. आता एकदा तुम्हाला आता तुला तर हा जमतो, याच्यासोबत आपण वाजवूया. तू काय कर माहिती आहे का, काठी ही अशी न पकडता ही अशी पकड, इथे अशी पकडायची. हां मांडी घालून बस खाली. ओके गुड. आणि ही आहे ना हे काठी अशी पकड. हां थोडंसं सरस. थोडं हे पण घेते. हां इकडे ये असं, इकडे बस असं. हां इथे बस, इथे बस. गुड. हां तू बाळा थोडंसं पुढे ये अजून. हां बस बस बस. हां बस मांडी घालून खाली बस. हां ओके. तर ही काठी अशी इकडे मारायची आणि ही वाली काठी. हां आता हे मी वाजवतीये ना, ह्याला काय म्हणायचं माहितीये काय, हे धा ती नांग धाती नांग धाती नांग धाती नांग धाती नांग.
धातीनांग. ओके, काय रिदम आहे? धातीनांग. हा फक्त आता तुम्हाला हातात बसण्यासाठी, नंतर धातीनांग. आपण एकसारखं वाजवतो तेव्हा धातीनांग धातीनांग. आणि धातीनांगचा एक जो दुसरावाला ती आहे ना, त्याला आपल्याला असा हा साऊंड असा ऑफ करावा लागतो ह्या 3 बोटाने. ओके, पण ते तुम्हाला हळूहळू नंतर नंतर लक्षात येईल. पण फक्त तुम्ही आता नुसतं वाजवला तरी चालेल, तुला तर जमतोच. पण तू एकदा ट्राय कर. 10ला दोन्ही काठी मारायची असे. 10 3 9 10 3 9 10 3 हा 10 होत आहे. 10 3 10 3 हे बघ, तिला 10 3 ओके. अजून कोण ट्राय करतंय? हा ये तू ये. एक मिनिट आता ह्याला ट्राय करू दे. बघ एकदा ट्राय कर. हा करा. हा बरोबर. हा 10 3 हा 10 3 अजून एकाला. हा ह्याला दे व्हाईट शर्ट. हा थांब, वाजव. एक मिनिट, त्याला दे थोडा वेळ, तो वाजवू दे. तू तिथेच बस. हा घे, तुला नको आता, फक्त बघा. ही मुलं तुम्हाला दाखवतील. ओके. हा बघ, वाजव. तुला पण देते वाजवायला, तुला पण देते. हळूहळू वाजव, हळूहळू. हा वाजव ना. तू इथेच बस. हा बाळा, तू इथेच बस इथेच तू. हा ये बाळा तू. हा तू ये इकडे ये इकडे. हा बसा. मजा येते का रे वाजवायला? हा हा वाजव.
ओके, ह्याला ट्राय करायला दे. हां हो, थांब, त्याला एकदा ट्राय करू दे. व्हेरी गुड. ओके, आता तू वाजव बघूया. वाव. वाजव वाजव, बरोबर वाजव. ओके, आता तू मगाशी तू व्यवस्थित वाजव. हां, तू ये पुढे, संभाळ त्याच्या हातात दे आणि तू एक वाजव. आता तुम्ही दोघांनी एक वाजवून दाखवा. सो आपला हाच ठेका. एकदा बघा मी वाजवते ते. ओके, मी वाजवते ते बघ. तू मगाशी वाजवलं ते वाजव. मगाशी वाजवलं ते वाजव. हां, वाजवायला थोडं दे. मला कळलं कसं कळलं? दोनदा अनुभव घेतला, एकदा मग इथं परत दोनदा. हा काय हळूहळू
लागला? ओ मग थांब थोडा वेळ थांब. अजून कोण ट्राय करणार आहे? मी करू हां करा. थोडंसं नंतर त्याला हळद नाही तर तेल लाव. हां आता हा रिदम आता वाजवला होता ना, तो गरबा रिदम आहे. माहिती आहे सगळ्यांना? गरबा रिदम आहे माहिती आहे? तर गरबा रिदम वाजवताना आता जेव्हा ह्यानी वाजवलं हे जे आहे ना, तर ह्याला काय रिदम वाजवताना आपल्याला फर्स्ट सुरुवात धा 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 धाला दोन्ही पण वाजवायचं आणि घेता घेता केता घेता 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 केता घेता 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 हे असं एक हा एक झाला. दुसरा वाला 1 2 1 2 1 2 1 2 ता 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 1 2 1 2 ता 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 ता. ओके 1 2 1 2
हा त्याला ओके ओके 1-2 मिनटं त्याला दे ना वाजवायला. वाजव ये इकडे. हां कशी होती कशी होती हां हां हे बघ 1 मिनिट 1 2 1 2 तत्ता तत्ता एवढंच वाजव. हे बघ 1 2 1 2 ही काठी आहे ना अशी इकडे पकड हा आणि इथे मार हा एक सगळ्या मुलांनी ऐकताय का? हां 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 2 मिनटं हां उभं राहून नको बसूनच वाजवा. उभं राहून नाही जाणार. त्याला थोडं दे ना त्याला दे थोडं त्याला दे असू दे थोडा वेळ दे. तुम्ही मुलांनी काय करायचं माहिती का? 1 मिनिट थांबा. तुम्ही मुलांना ज्यांना आवडेल ना हे वाजवायला आता ज्यांच्याकडे संबळ नसेल तर त्यांनी काय करायचं माहिती का? आपली उशी असते ना उशी त्याच्यावरती अशा साध्या 2 काट्या घ्यायच्या आणि त्याच्यावरती फक्त ट्राय करायचं आणि हळूहळू वाजवायचा. एकदम जोरात नाही वाजवायचं. आणि आता तुम्हाला सांगितलं ना हा धातीना हा उशीवरती 2 उशा अशा बाजूला ठेवा आणि धातीना हा एक वाजवत राहायचा. आणि जेव्हा आपल्याला वाटेल ना की बाबा आता आपल्याला छान थोडंसं वाजवता येतं मग तेव्हा तुम्ही फास्ट थोडं वाजवा. आणि हा वाला आत्ता आपण जो गरबा रिदम वाजवला तो रिदम कसा आहे 1 2 1 2 तत्ता तत्ता 1 2 1 2 तत्ता तत्ता. आणि सुरुवात कशी आहे धा 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 3 वेळा. आणि नंतर पहिला जो आहे तो घेता घेता केता घेता 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 केता घेता काय आहे घेता 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 घेता. हा तो कसा वाजवायचा आहे घेता घेता केता घेता 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 दुसरावाला असा त्यांना दे ना दे बाळा त्याला दे थोडं दादा. इकडे सरक तू थोडं इकडे सरक. हां सॉरी वाजवा 1 2 1 2
वाजवला तर आपण टाळ्या वाजवायच्या हा सगळ्यांनी. चलो 1. हा मी वाजवते तुमच्या बरोबर. हा 1 1 2 3 स्टार्ट. ही आहे ना, एक मिनिट, ही काठी अशी नाही, ही अशी पडली पाहिजे. हा घट्ट पकडा ह्याला. हा आणि हे तुमचं असं असं पडतं ना, ह्याला असं वाजवा ना, असं खणखणीत आवाज येऊ दे ना त्याला. असा असा बस. हे जमतंय किंवा हे वाजवून बघा. दातीनांग. हा दातीनांग. ही आहे ना काठी 10 ला दोन्ही 10 दातीनांग 10 तीनांग 10 तीनांग 10 तीनांग. हा अशी नको 10 एकदा ऐका दोघींनी पण 10 तीनांग दातीनांग 10 तीनांग. 10 ला दोन्ही काट्या 10 तीनांग 10 तीनांग.
वाजूया थोडं फास्ट वाजूया. ट्राय करा ट्राय करा. अरे यार ओके. सगळ्यांना आवडलं. वाजवायला छान वाटलं. तुम्ही दादा तर काहीच नाही वाजवले. ट्राय हा वाजव वाजव. तुम्ही ट्राय करा दादा. त्यांना करायचं असेल ते पण करतील. हा तुम्ही पण ट्राय करा. खरंच ट्राय करा. ये बाळा वाजव वाजव. वाव वाव. वाजव वाजव वाजव. चुकलं तर चुकू दे. वाजव. तुला येते तसं वाजव. हा ये इकडे. हे बघ इकडे. हा इकडे. हा अशी बस. ये. घट्ट पकड. हा घट्ट पकड. ही अशी खाली पकडायची. ही वाजव वाजव. वाजव ना बाळा. हा ही काट. हो काय गरबा वाजवायचा का?
वाजवला. त्याच्यानंतरचा आपल्याला जो असा फास्टवाला पिकअप घ्यायचा ना, म्हणजे मी तुम्हाला दाखवते, एकदा बघा तुम्ही. हा झाला ना, ओके, थँक्यू. लाईव्ह. ओके, हाच वाला वाजवूया. हां. आणि ताई ह्यानी खूप सुंदर संबळचा ठेका वाजवला. एकदा ताईंना दाखव. हां, हेच. अच्छा, ठीक आहे. ओके, बरं, ठीक आहे. हां, आपण दांडियावाला वाजवूया. ओके, 1 2 3 स्टार्ट.
थँक्यू. आता एक आपण एंड करूया, पण ना तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान वाजवलं. इवन ह्या ताई खरंच खूप सुंदर वाजवलं सगळ्यांनी. आपण काय करूया, ह्याचाही स्पीड थोडा छान आहे आणि ह्याचाही आहे. आपण संबळचा ठेका, मी थोडीशी सुरुवात करते, काय बाळा थोडीशी सुरुवात करते पहिला, आणि मग आपण संबळचा ठेका वाजवताना तुम्ही मला जॉईन व्हा दोघं पण. ओके. आपण सगळ्यांना थँक्यू. खरंच छान वाटलं, तुम्ही सगळ्यांनी खूप भारी वाजवलं, खरंच भारी वाजवलं. तर तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही अशाच साध्या काट्या, अशीच काठी पाहिजे असं नाही आहे. 2 उशी घ्या घरामध्ये, आणि उशीवरती जरी तुम्ही हा रिदम वाजवला ना, त्याचा रिदमचा बोल कसं सांगितलं मी तुम्हाला, घेता घेता केत्ता घेता, हा फर्स्ट वाला. आणि आता आपण हा वाला वाजवला ना, तो धा 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 तत्ता तत्ता, धा 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 धा. वाव, खूप 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 भारी वाजवलं या दोघांनी पण, आणि तुम्ही सगळ्यांनी पण खरंच खूप छान वाजवलं. सगळ्यांचा प्रयत्न इतका छान होता. फक्त आता मुलांनी काय करा, तर तुम्ही सगळ्यांनी काय करा, एक उशी असते ना, 2 उशा घ्या, त्याच्यावरती ह्या अशा काही काठी असेल, आपल्याकडं नॉर्मल काठी असली तरी चालेल, पण त्याची एक काठी ही आहे ना, ही अशी घट्ट पकडायची आणि तसं वाजवण्याचा प्रयत्न करा. खूप पण जोरात नको, उशीच्या आतलं सगळं आहे ना ते कापूस बाहेर यायला नको, हळू वाजवा फक्त. ओके. आणि तुम्हाला जे सांगितलेले ना 2-3 रिदम तेवढे वाजवा. आणि हा तुम्हाला संबळचा ठेका हा छान वाजवतो, तर हा तुम्हाला काही वाटेल ना तर तो सांगेल, आणि मी परत आले ना तर मी परत येतानाही कधी संबळ घेऊन येईल. तुम्हाला अजून काही अडलं किंवा काही वाटलं तुम्हाला काही दुसरं वाजवायचं आहे, तरी पण मला ताईंच्याकडे सांगा, आपल्या सीमाताई, ममताताई किंवा ह्या कुठल्याही ताईंच्याकडे सांगा, तर फोन करतील, मी येऊन जाईल तुमच्याकडं. ठीक आहे. आवडलं सगळ्यांना? थँक्यू. चालेल. चलो, मी आहे ना आता तुम्हाला काय गरबा, दांडिया, अच्छा वाजवा. ह्यांना दांडिया वाजवायचं आहे. खूप दांडियाचा रिदम त्यांच्या डोक्यात हे झालाय. चलो 1 2 3 स्टार्ट.
ज्ञान आणि अंगात असलेली कला ही कधीच कुठे चोरी होऊ शकते का? नाही. ही किती सुंदर कला या ताईंच्यामध्ये आहे. त्यांनी केलेलं संबळ वादन, संबळ हे जागर करणारं वादन आहे. जेव्हा आपण देवीचा जागर करतो तर ते फक्त देवीला जागवत नाही, आपण माणसांना पण जागवतो. तिथे मनाचा जागर होतो, तिथे ज्ञानाचा जागर होतो, तिथे समाजाचा जागर होतो. हा सगळा जागर या संबळ वादनातून होतो. तुम्ही सुद्धा आपल्या ज्ञानाचा जागर करावा, विविध कला अंगीकृत कराव्या, असं या ताईंचं त्यातून तुम्हाला सांगणं आहे. ताईंचं आभार प्रदर्शन करणं ही अनौपचारिकता झाली, पण मी आज त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहे. धन्यवाद. सगळ्यांना आवडलं खरोखर? इवन ताई दादा सगळे थँक्यू. आणि विशेष सांगायचं म्हणजे मी मागे पण आले होते तेव्हाही सांगितलं होतं की ही कला मी कुणाकडून शिकलेली नाही आहे. वडील जेव्हा माझे आरतीला वगैरे वादन करायचे, तर जसं आता ह्या 2 मुलांनी माझ्यासोबत बघून जे वाजवलं, तुझं नाव काय बाळा? सारांश आणि अजून बादल. तर ह्या दोघांनी जसं बघून वाजवलं त्या पद्धतीनेच मी माझ्या पप्पांचं बघून ऐकूनच हे वादन केलेलं आहे. वेगवेगळ्या गाण्यांवर वादन केलं. पुन्हा असंच काही मी रिदम्स ऐकले तर ते रिदम्स माझ्या स्वतः संबळावरती वाजवण्याचा मी प्रयत्न केला. जसं काही तोडकी मोडकी सेवा आहे ती सुरू आहे माझी आणि खरोखरच खूप छान वाटलं आणि सगळ्यांना नक्की आवडलं. ते तर ऐकून मला अजून छान आनंद होतो मला खूप. थँक्यू सो मच सगळ्यांना.